नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. खरात प्रकरण आता राष्ट्रपतींच्या दारात. राष्ट्रपतींकडे नार्को टेस्टची मागणी. अशोक खरात प्रकरणातील सर्व मंत्री अधिकाऱ्यांवर कारवाईची माजी मंत्री सुबोध सावजी यांची मागणी. उद्धव ठाकरेंची सेना भवनात बैठकीत संघटक बांधणी संदर्भात चर्चा. बैठकीत अनिल परब, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांची उपस्थिती. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून दादा आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब. राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण. नाणे टंचाईमुळे वाशिमच्या कारंजा बाजार समितीचे व्यवहार 6 दिवस बंद. खरेदी विक्री व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय. जळगावच्या चोपड्यातील उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू. सूर्याचा तडाखा वाढल्यानं वातावरणातील उष्णता वाढली. कल्याणच्या कैलासनगरमध्ये पाणी टंचाई. संतप्त नागरिकांचा प्रभाग कार्यालयावर मोर्चा. नागरिकांनी केला अधिकाऱ्यांवर आपला संताप व्यक्त. बीडमधील पार्ली सर्कल 8 दिवसांपासून अंधारात. संतप्त ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर घेराव. कामात दिरंगाई होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. धाराशिवमध्ये गुटखा बंदीच्या मागणीसाठी भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचं ठिय्या आंदोलन. बाहेरून येणाऱ्या गुटख्यावर तात्काळ बंदी घालावी, आंदोलकांची मागणी. भंडाऱ्यात पाण्यासाठी महिलांची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी. खैलंजी गावातील महिलांचा ग्रामपंचायत विरोधात रोष व्यक्त. पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. तब्बल 26 कोटी रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजा जप्त. फेब्रुवारीपासून आतापर्यंत विमानतळावरील ही तिसरी मोठी कारवाई. सांगलीच्या मिरजमध्ये कोयत्याच्या धाकानं लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीची पोलिसांनी काढली धिंड. ज्या भागात दहशत माजवली त्या भागातून पोलिसांनी काढली धिंड. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.